नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आता आली वरळी या परिसरामध्ये। नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आपण आपल्या मुलांचा खूप विचार करत असतो। त्यांच्या हेल्दी करिअरसाठी त्यांची हेल्दी लाईफ असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि आजच्या या भागात आम्ही घेऊन आलो एक अशीच हेल्दी पण पारंपरिक रेसिपी। तर चला भेटूया आपल्या आजच्या कुटुंबाला आणि शिकूया आजच्या भागाची हेल्दी अशी रेसिपी। तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया, म्हणजे सोनटक्के कुटुंब जे राहतात खारघर सेक्टर 15 येथे। जाऊया, त्यांना भेटूया आणि आजची रेसिपी शिकूया। तर चला मंडळी, मी आली आहे आता सोनटक्के परिवारामध्ये। सोनटक्के परिवाराशी बोलूया, त्यांच्याशी गप्पा मारूया। ताई नमस्कार। नमस्कार। तुमच्यासोबत हा जो सुंदर परिवार दिसतोय, मला ह्यांची प्रत्येकाची ओळख करून द्या। ही माझी मुलगी आहे रेखा, ही माझी मोठी बहीण आहे जयाताई, आणि ती माझी मैत्रीण आहे आशा। अरे वा। ही माझी लहान बहीण आहे समिता, त्याच बिल्डिंग मध्ये असते। बहिणी आल्या, मोठी बहीण आणि छोटी बहीण आलेली आहे, आणि माझी मैत्रीण आहे छाया। ठीक आहे, पण म्हणजे कुटुंब आणि मैत्री ह्या दोन्ही तुमच्याकडे आले। काय सांगाल? मी मुलीला पहिले प्रश्न विचारते, आईचा आवडता पदार्थ कुठला? खीर। वा, म्हणजे मग एव्हरी संडे किंवा काही झालं की काही म्हणजे सण वगैरे काही असलं खीर आणि पुरणपोळी तर फेवरेट आहे। ताई, मी तुम्हाला विचारेल की तुम्ही मोठी बहीण आहात, तर बहिणींचं नातं वेगळं असतं, सेम छोटी बहीण तुम्हाला सुद्धा। तुमच्या दोघींचं नातं कसं आहे? आमचं नातं बहिणीचं तर आहेच, पण त्याहीपेक्षा मैत्रीचं आहे। आम्ही अगदी मैत्रिणीसारखं राहतो। सर्व सुख दुःख शेअरिंग असतं आणि खूप गप्पा मजा मस्ती चालते। म्हणजे लहानपणी आपण जशी मैत्री एक एन्जॉय करतो, ती बहिणी सोबत आपण मोठेपणी सुद्धा सुंदर नातं जगताय। खूप छान सपोर्ट। काय सांगणार लहान बहीण? पण खूप लहानपणीची, त्यानंतर माझं तिच्याशी खूप छान रिलेशन आहे। ती खूप मला छान समजून पण घेते आणि अंडरस्टँडिंग खूप आहे। शेअरिंग होतात का? म्हणजे आमच्याकडे ना खूपशा गोष्टी असतात। माझी पण मोठी बहीण आहे, तर मग त्यावेळेला ना असं फोनवर लहान बहीण असली ना की जरा शेंडेफळ असतं घरातलं, आणि मग आपण सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे, नाही मला ताई हे हवंय प्लीज जरा पाठव, असं सगळं लाड करत असते। आता मी मैत्रिणींकडे येईल। काय सांगाल, तुमची मैत्री किती वर्षाची आहे आणि कसं आहे तुमचं मैत्रीचं नातं कसं आहे? आमच्या मैत्रीला आता 3-4 वर्ष होतात, आणि आम्ही जेव्हा किटी मध्ये एकत्र आलो तेव्हा असं म्हणजे फारसं ओळखत नव्हतं, पण नंतर योगायोगाने आमची दोघींची म्हणजे किटी आली, चिट्ट्या टाकतात, आम्हाला दोघींना एकत्र करायची होती, आणि तेव्हापासून मग मैत्री पण वाढत, किटी सोबत तुमची मैत्री सुद्धा वाढत गेली। तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो मैत्रिणीचा? तिचा मला पण खीर आवडते। खीर आवडते, म्हणजे आज खीर माझ्यासाठी पण स्पेशल प्लीज जरा नक्की करेल। काय सांगाल, तुमचं कसं नातं आहे? खूप असं बहीण नाही मला, पण मला खूप छान वाटते मैत्री, इतके छान मैत्रिणी मिळाल्या, म्हणजे बहिणीची मला महसूस पण होत नाही। म्हणजे बहिणीकडनं जे प्रेम हवं असतं ती कमी तुम्हाला अजिबात जाणवत नाही, ती तुम्हाला पूर्णपणे इथे सगळी काही होते। म्हणजे अर्ध दुःख शेअर होते। येस येस, खरंच खूप छान वाटलं मला तुमच्या डोळ्यामध्ये आणि तुमच्या पूर्ण फेस वरती ते एक्सप्रेशन ते कळून येत आहेत की किती घट्ट नातं असं मैत्रीचं। आम्ही सोनटक्के ताईंसोबत आता किचन मध्ये जाणार आहोत। एक रेसिपी आज मला त्या काय दाखवत आहेत ते नक्कीच बघूया। तुम्हाला सगळ्यांना पुन्हा भेटणार आहे मी, कारण आपण आज त्या मला जे रेसिपी दाखवत आहेत त्याची टेस्टिंग तुम्हाला करायची। तर थँक्यू, तुम्ही सगळ्या आलात त्यासाठी। ताई, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत असेल। नमस्कार। तुमच्याबद्दल थोडक्यात मला सांगा, तुमचं नाव काय, तुम्ही काय करता? माझं नाव नीता अरविंद सोनटक्के। मी लग्न झाल्यानंतर ब्युटी पार्लर चालवलं, आणि ते जवळजवळ 10-12 वर्ष मी चालवलं, पण माझे मिस्टर गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असल्यामुळे आमची कंटिन्यू ट्रान्सफर व्हायची, त्यामुळे ते ट्रान्सफर त्याच्यामध्ये शिफ्टिंग मध्ये मग मी पार्लर बंद केलं आणि मॅक्स लाईफ इन्शुरन्स मध्ये ऍज अ ऍडवायझर म्हणून जॉईन झाले, आणि मग मॅनेजर लेवल पर्यंत गेले। तिथे मी छान काम केलं, टार्गेट कंटिन्यू येत होते, मग तिथे मी थांबले, आणि सध्या मी शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करते। आणि मग आता जे तुम्ही शेअर मार्केटिंग करताय कसं वाटतं? म्हणजे खूप एन्जॉय करते मी, आनंदी आहे त्याच्यामध्ये। म्हणतात तर घरी कोण कोण असतं? कुटुंबाबद्दल सांगाल तुमच्या? माझ्या घरी माझे मिस्टर, मला 2 मुली आहेत। माझी मोठी मुलगी इंजिनिअरिंग झालं, आणि तिने जमनालाल बजाज मधून MBA केलं, आणि तिचं मॅरेज झालेलं आहे, आणि मला एक नात आहे। म्हणजे तुम्ही आजी आहात वाटत नाही अजिबात। अरे वा। मग आणि दुसरी मुलगी? छोटी मुलगीचं पण इंजिनिअरिंग झालं, आणि तिने
आय एम अमृतसर मधून MBA केलं आणि ती आता स्नायडर इलेक्ट्रिकल्स अँड L&T मध्ये ऍज अ म्हणजे दोन्ही मॅनेजर मुली छान सेट आहे, settle आहेत. सुंदर हो, असं हो. हॅपी गो लकी हो, फॅमिली हो. आहे. मग असं ही पाककला रेसिपी म्हणजे आवड होती की कसं? माझे मिस्टर पण जरा खवय्येच आहेत, त्यांना असं खाण्याचं फार आवड आहे, त्याच्यामुळे मग त्यांची हौस पूर्ण ऑटोमॅटिकली करता त्यांची करता हौस पूर्ण करता करता आणि लहानपणापासून पण मला स्वयंपाकामध्ये इंटरेस्ट होता, तर मी काहीतरी नवीन 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 पदार्थ नवीन. करून बघायचे, त्याच्यामध्येच ती एक आवड वाढत वाढत गेली. गेली. मूळचं कुठलं म्हणजे तुमचं मूळचं मूळचं? आम्ही नागपूरचे आहेत. अच्छा, नागपुरी म्हणजे झणझणीत हो, ठसका. झणझणीत ठसका. कुठला पदार्थ आवडतो नागपुरी तुम्हाला? मला तर चिकन ग्रेव्ही नॉन नॉनव्हेज व्हेज मध्ये तर आवडतं. मंडळी, नागपुरी ताई आज आपल्याला काय झणझणीत आणि ठसकेदार काय शिकवणार ते बघूया. तर मंडळी, चला वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. ताई, काय आहे आपल्या आजच्या रेसिपीचं नाव? हेल्दी भाजणीचे थालीपीठ आहेत. वा, म्हणजे हेल्दी आणि पारंपरिक असं थालीपीठ आपण आज शिकणार आहोत. तर चला वळूया, काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला त्यासाठी? त्यासाठी हे पीठ आहे अच्छा, भाजणीचं. हे म्हणजे तुम्ही रेडीमेड घेतलंय की घरी भाजून घेतलंय? माझ्याकडे प्रथाचं होम डिलिव्हरी एक रेडीमेड पीठ येतं. काय सांगाल, एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा त्या पिठात? चवीला पण खूप टेस्टी आणि सर्व प्रकारचे कडधान्य धान्य त्याच्यामध्ये मिक्स केले. म्हणजे तुम्हाला जो त्यामुळे ते घरचा healthy स्वाद हवा असतो म्हणजे तो घरी तसा. बनवायची गरज नाही पडत आणि जे घरची टेस्ट हवी ती त्याच्यामध्ये येते, त्यामुळे वा. मी रेडीमेड मागवते. तर चला बघूया पुढे आपल्याला काय काय लागणार आहे ते साहित्य. हे भाजणीचं थालीपीठचं पीठ आहे, त्याच्यामध्ये आम्ही हे आपण काय घेतलंय? हे सर्व मी मिक्स करते. जिराची पावडर करून याच्यामध्ये टाकते. हे पांढरे तीळ आहेत, हे हिंग आहे, हे अच्छा. काळे तीळ आहे, ही धनाजिरा पावडर, हा गरम मसाला, ओवा पण टाकते. ओवा, yes. डायजेशन साठी चांगलं असतं. मीठ, हळद, तिखट तिखट. आणि मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट अच्छा, म्हणजे ती पेस्ट आपण म्हणजे त्याची ठेचा वेगळी आपण taste म्हणू येते. शकतो तसं. आणि शिवाय मी हेल्दी होण्यासाठी गाजर आणि बीट पण टाकते. म्हणजे ही रेसिपी महत्वाची, हेल्दी आपण जे म्हणतोय ते हेल्दी गाजर healthy. बीट आपण इथे घेतलेलं आहे. दही आणि कोथिंबीर. वा. मुली सकाळी जॉबला जाताना कॅरी करायला पण सोपं पडतं बरोबर. आणि शिवाय हेल्दी पण होतं. हो, त्यामुळे म्हणजे लहान झटपट मुलं असो होतात. किंवा हो. मोठी मंडळी कोणीही कोणी झटपट खाऊ हे शकतं. घेऊ शकतो. हा. आणि तर चला कृतीकडे आपण वळूया. हे भाजणीचं थालीपीठ, याच्यामध्ये आपल्याला किती हवं वाटे तसं- घेतले तरी तुम्ही? हे 1 वाटी आहे पूर्ण. एक वाटी पूर्ण आपण घेतलंय. हो. सो आपण थालीपीठच्या त्याच्यामध्ये हे सर्व थोडं थोडं टाकून त्याला आपण मळून ऍड घ्यायचं. करूया. होय. ओके, तर मी हे सगळे टाकू ना हो, हो. गाजर? गाजर सर्व. येस. तर आता छान मी याच्यामध्ये गाजर टाकते, हेल्दी. ही बीट, ह्याच्यामध्ये आपण ग्रीन पेस्ट आहे, त्यामध्ये आहे. हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे आणि थोडं जिरं टाकलेलं आहे याच्यामध्ये. ओके, हे हिंग आहे, चवीनुसार आपण हो, थोडंसं चवीनुसार म्हणतो थोडं. हिंग. पांढरे तीळ येस, तीळ खूप महत्वाचे पण आणि हेल्दी असतात. दिसायला पण चांगले दिसतात, वरती उठून आलेले. आणि बरोबर. ओके, हे काळे तीळ हे म्हणजे तुम्ही एक एक छोटा टेबल स्पून आपण म्हणू शकतो की आपण हो, हो, त्याच्यामध्ये सगळं तुम्ही थोडं थोडं add अंदाजाने आपल्या अंदाजाने. प्रमाणामध्ये. गरम मसाला, करा. ओके, धनाजिरा धनाजिरा पावडर. म्हणजे आता- कसं एक साथ सर्वच पोटामध्ये ताई जातं म्हणून नागपुरी मी- आहे म्हटलं की तिखट आणि झणझणीत तर हवंच. ओवा, येस, ओवा पचनासाठी पण खूप पचनासाठी महत्वाचा. खूप चांगलं आहे. चिमूटभर हळद आपण तुम्ही टाकू. प्रमाण कमी जास्त करू शकता जसं हवं तसं. म्हणजे आपल्या चवीनुसार तिखट तुम्हाला त्याला कसं जसं हवंय आवडतं तसं. त्याप्रमाणे हो, आपण हो. करू शकतो. लहान मुलांना देताना हो, आपण हो. कमी तिखट कमी वापरू तिखट. शकतो. आणि इव्हन माझ्यामध्ये गाजर बीट ह्या सोबत आपण तुम्हाला जे काही फळभाज्या किंवा भाज्या तुम्हाला ज्या ऍड करायचं असेल ते ते आपण करू करू शकतो शकतो. कोथिंबीर. अच्छा, मग ह्यामध्ये आपण पाणी नाही वापरणार आहोत, आपण दह्याचा वापर करतो. याच काय केलं, हम्म. दुधी भोपळा किसल्यानंतर त्याचं बरोबर. जे पाणी तर त्याच्यानेच मी याला भिजवत असते. बरोबर. मग म्हणजे परिपूर्णपणे तुम्ही विचार केलाय की पौष्टिक की healthy कसं झालं असेल पाहिजे. आणि हेल्दी कसं असेल. आणि आता आता याला आपण हे मळून घेऊया मळून आपण. घेऊया. झालेला आणि तवा सुद्धा तापलाय. तर चला ताई चालू करूया. थोडं तेल टाकायचं ओके, आणि तेल पसरवून घेऊ. छान तेल थालीपीठ पसरवायचंय. टाकायचं. वा, अलगत असं थालीपीठ काढून मस्तपैकी तव्यावर आणि याला ठेवायचं. छान खमंग खुसखुशीत आणि खमंग असं आपण मस्त भाजून भाजून घ्यायचं. घेणार आहोत. तर म्हणजे एकदम हो, हो. मस्त खमंग क्रिस्पी असं छान दिसतंय. वा ताई, आपलं एकदम झटपट खमंग क्रिस्पी आणि हेल्दी पारंपरिक पद्धतीचं असं थालीपीठ तयार झालेलं आहे. तुमच्या मैत्रिणी बाहेर वाट बघतायत कारण हो, त्यांना मगाशी खाण्यासाठी. थांबवलं होतं की तुम्ही थांबायचं, टेस्टिंग करून जायचं. करायची. तर वा, चला जाऊया आपण टेस्टिंग साठी. हो. मंडळी, झटपट आणि पौष्टिक असे आपले भाजणीचे थालीपीठ तयार झालेले आहे. तर चला टेस्टिंग करूया. मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा म्हणजे बाईट घेताना मी जेव्हा तोडलाय तुकडा तेव्हा तो सॉफ्ट आणि छान वाटतोय. तुम्ही पण घ्या. सर्वजण टेस्ट करा. परफेक्ट आणि सुंदर.
ताई, तुम्ही खरंच खूप छान रेसिपी शिकवली आणि म्हणजे खरंच नागपुरी भाषेमध्ये झणझणीत असं ठसकेदार रेसिपी होती. इतकी छान रेसिपी शिकवली त्याबद्दल तुम्हाला प्रथाकडनं ही एक छोटीशी आठवण. थँक्यू. तुम्ही माझ्या घरी आलात, आनंदाने चवीने खाल्लात, मलाही खूप आनंद झाला. खूप थँक्यू. तर मंडळी, याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपी आम्ही घेऊन येणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा ह्या घरचा शेफ मध्ये जर का सहभाग घ्यायचा असेल तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करा, कॉन्टॅक्ट करा. माइट बी पुढचं घर हे तुमच्या घरी असेल, तुमचं कुटुंब असेल. तर अशाच रेसिपी सोबत भेटत जाऊया पुन्हा एकदा. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि स्वस्त राहा. नमस्कार.